आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये पुन्हा सायबर फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे। सेवानिवृत्त 58 वर्ष महिलेला ऑनलाईन शेअर मार्केट गुंतवणुकीचा आमिष दाखवण्यात आलं। नफ्याचं आश्वासन देत या महिलेकडून तब्बल 2,24,23,000ची फसवणूक करण्यात आली। संशयितांनी ऑनलाईन व्यवहाराचे रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करून घेतले। पोलिसांकडून आता या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। सायबर गुन्हेगारांचा शोध हा घेतला जातोय। ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी न पडण्याचं नागरिकांना पोलिसांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घ्यायला वैभव गुघे आपल्या सोबत आहेत। वैभव, ही फसवणुकीची तक्रार आणि एकंदरीतच घटना कशी उघडकीस आली? खरं तर ही जी घटना आहे ही एका शेअर मार्केटमध्ये एका सेवानिवृत्त महिलेचे पैसे जे आहेत ते गुंतवणूक करून देतो अशा प्रकारची माहिती त्यांना देण्यात आली होती। मात्र त्यांनी ती खरं तर त्यांनी 2,24,23,000 इतकी गुंतवणूक त्या ठिकाणी केली होती। मात्र त्याचा कुठलाही प्रकारचा नफा जो आहे तो त्यांना भेटला नाही। त्यामुळे त्यांना काहीसा संशय त्या ठिकाणी आला। नाशिकमध्ये जे आहेत याआधी देखील अशा सायबर फसवणुकीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आल्या आहेत। मात्र या ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन मध्ये जो आहे तो अजून तपास जो आहे तो सुरू आहे। हे सायबर चोर जे आहेत ते अजूनही खरं तर भेटलेले नाहीत। त्यांचा तपास जो आहे सायबर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। कुठल्याही प्रकारचा नफा या ठिकाणी मिळत नसल्याने वारंवार अशा तक्रारी ज्या आहेत त्या नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात देखील दाखल होत आहेत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।